सातारा शहराच्या बाहेरील भागात एक लहानसे घर होते. त्या घरात सुलोचना नावाची एक विधवा राहत होती. तिच्यासोबत तिचा एकुलता एक मुलगा होता, 12 वर्षांचा सोनू. पण सोनू जन्मतःच अंध होता. त्याला कधीही या जगाचा प्रकाश पाहायला मिळाला नव्हता. तो अंधारातच जन्माला आला होता आणि अंधारातच मोठा होत होता. सुलोचनाचा नवरा सोनूच्या जन्मानंतर 3 वर्षांनी एका अपघातात वारला होता. त्यानंतर सुलोचनाचे आयुष्य संघर्षाचे झाले होते. ती लोकांच्या घरी कामे करायची, भांडी घासणे, कपडे धुणे, स्वयंपाक करणे. जे काही मिळायचे त्यातून ती आणि सोनू उदरनिर्वाह करत होते. पण सुलोचनाने कधीच तक्रार केली नाही. ती नेहमी म्हणायची, सोनू अंध आहे, पण तो माझा प्रकाश आहे. त्याच्यासाठी मी काहीही करीन. सोनू अंध असला तरी तो अप्रतिम हुशार होता. त्याची स्मरणशक्ती कमाल होती. एकदा ऐकलेले गाणे, एकदा सांगितलेली गोष्ट तो विसरत नसे. त्याला संगीताची आवड होती. त्याचा आवाज मधुर होता. जेव्हा तो गायचा तेव्हा शेजारी ऐकायला गर्दी करत. आई, सोनू एके दिवशी म्हणाला, मला शिकायचे आहे. शिकायचे? पण बेटा, तुला दिसत नाही. मला ऐकू येते ना आई, मी कानाने शिकेन. सुलोचनाला तिच्या मुलाची जिद्द माहीत होती, पण शाळांमध्ये अंध मुलांना घेत नसत. एके दिवशी एक संत त्यांच्या गावात आले. त्यांनी सोनूला पाहिले आणि म्हणाले, या मुलात दिव्य गुण आहेत, याला वेद शिकवा. पण महाराज, हा अंधा आहे. अंधारात जो राहतो त्याला प्रकाश पाहण्याची तळमळ असते. हे मूल महान होईल. त्या संताने सुलोचनाला एका पंडितांची ओळख करून दिली. तो पंडित सोनूला रोज वेदमंत्र, भजने, कथा शिकवू लागला. सोनूची बुद्धी इतकी तीक्ष्ण होती की तो एकदा ऐकून सगळे पाठ करायचा. पण गावातील काही लोकांना हे आवडले नाही. अरे, ही विधवा आणि तिचा अंध मुलगा किती अभिमान करतात, ते म्हणत. अंधा मुलगा वेद शिकतोय, भगवानाचा अपमान होतोय. गावचा पाटील रामराव देशमुख तो विशेष द्वेषाने पाहत असे. त्याचा मुलगा पंडितजींकडे शिकत होता, पण तो आळशी होता. सोनू त्याच्यापेक्षा चांगला विद्यार्थी होता. हा अंध मुलगा माझ्या मुलापेक्षा चांगला कसा असू शकतो, रामराव म्हणायचा. एके दिवशी त्याने सुलोचनाला बोलावले. सुलोचना, तुझा मुलगा वेद शिकणे बंद करेल. पण का पाटील? सुलोचनाने विचारले. कारण तो अंध आहे. अंध माणसाला वेद शिकवणे हे पाप आहे. हे असे कोणी म्हणाले? मी म्हणतो. मी या गावचा पाटील आहे, माझे ऐक. सुलोचनाने धैर्याने उत्तर दिले. पाटील, माझा मुलगा अंध असेल, पण त्याच्या मनावर अंधार नाही, तो शिकेल. रामरावाला राग आला. तू माझे ऐकत नाहीस, मग भुगटशील. दुसऱ्याच दिवशी सुलोचना कामावर गेली तेव्हा तिला कोणी कामावर घेतले नाही. सुलोचना, तुला आम्ही काम देऊ शकत नाही, सगळे घरमालक म्हणाले. पण का? मी काही चूक केली का? पाटलांनी सांगितले आहे की तुला काम देऊ नये. सुलोचना हताश झाली. तिच्याकडे पैसे नव्हते. जेवणासाठी धान्य नव्हते. ती घरी आली आणि सोनूला कसे सांगावे हे कळेना. आई, आज जेवण नाही का? सोनूने विचारले. बेटा, आज उपवास करूया, देवाचे व्रत. सुलोचनाने खोटे बोलले. पण सोनू समजदार होता. आई, मला सगळे कळते, तुला काम मिळाले नाही ना? सुलोचना रडू लागली. बेटा, माफ कर, मी तुला जेवण देऊ शकत नाही. सोनूने आईला मिठी मारली. आई, घाबरू नकोस, भगवान आहे, तो आपली काळजी घेईल. 3 दिवस गेले. सुलोचना आणि सोनूला काहीच खायला मिळाले नाही. शेजाऱ्यांनीही मदत करायला नकार दिला, पाटलांच्या भीतीने. चौथ्या दिवशी सोनू अशक्त झाला. तो उठूही शकत नव्हता. आई, मला खूप भूक लागली आहे, तो कमकुवत आवाजात म्हणाला. सुलोचनाचे हृदय फाटले. बेटा, मी काय करू? माझ्याकडे काहीच नाही. तिने गावातील सगळ्या घरांत भीक मागितली, पण कोणीही काहीच दिलं नाही. शेवटी ती मंदिरात गेली. देवासमोर रडत पडली. हे देवा, माझे पाप असेल तर मला शिक्षा कर, पण माझ्या निर्दोष मुलाला का शिक्षा करतोस? त्याने काय चूक केली? तो अंध आहे म्हणून त्याला शिकवायचे नाही का? त्याने जगायचे नाही का? पुजारी तिच्याकडे आला. सुलोचना, इथे ओरडू नकोस, मंदिर शांतीची जागा आहे. शांती? माझ्या मुलाला मरायला सोडावे आणि मी शांत बसू? तुझा मुलगा अंध आहे, हे त्याच्या पूर्वजन्माच्या पापांचे फळ असेल. पाप? माझा सोनू पापी आहे? तो इतका निर्दोष, इतका भोळा, तुम्ही असे कसे बोलू शकता? निघ इथून, देवाला शिव्या देऊ नकोस. सुलोचना मंदिरातून बाहेर आली. ती रस्त्यावर येऊन बसली. तिला काय करावे हे कळेना. तेवढ्यात तिथून एक साधू जात होता. त्याने सुलोचनाला रडताना पाहिले. बाई, काय झाले? त्याने विचारले. सुलोचनाने त्याला सगळी गोष्ट सांगितली.
साधूने ऐकून घेतले. मग तो म्हणाला, बाई, तू अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे का जात नाहीस? स्वामी समर्थ? हो, ते खरे संत आहेत. ते सगळ्यांची मदत करतात. गरीब, श्रीमंत, अंध, पंगू, सगळ्यांसमोर सगळे सारखे. पण मी तिकडे कसे जाऊ? माझ्या मुलाला चालता सुद्धा येत नाही. साधूने आपल्या पोटलीतून काही पैसे काढले. हे घे. या पैशांनी जेवण घे आणि तुझ्या मुलाला बरे कर. मग अक्कलकोटला जा. पण महाराज, हे तुमचे पैसे? काळजी करू नकोस. मला आवश्यकता नाही. भगवान तुझी मदत करेल. साधू निघून गेला. सुलोचनाने त्या पैशांनी अन्न विकत घेतले आणि सोनूला जेवू घातले. सोनू बरा होऊ लागला. काही दिवसांनी सुलोचनाने निर्णय घेतला. ती आणि सोनू अक्कलकोटला जाणार होते. सुलोचना आणि सोनू पायी निघाले. सोनू अंध होता म्हणून सुलोचनाने त्याचा हात धरून नेले. प्रवास कठीण होता. सोनूला वारंवार थांबावे लागत असे. रस्ते ओळखीचे नव्हते. पण सुलोचनाचा धीर होता. आई, आपण कुठे जातोय? सोनूने विचारले. स्वामी समर्थांकडे. बेटा, ते आपल्याला मदत करतील. ते कोण आहेत? ते खरे संत आहेत. ते सगळ्यांची मदत करतात. आई, ते माझ्या डोळ्यांना बरे करतील का? सुलोचनाला काय उत्तर द्यावे हे कळेना. बेटा, देव जे करतील ते चांगलेच करतील. 3 दिवसांनी ते अक्कलकोटला पोहोचले. ते स्वामी समर्थांच्या मठात गेले. मठात अनेक भक्त होते. सुलोचना आणि सोनू मागे उभे राहिले. स्वामी समर्थ आपल्या आसनावर बसले होते. अचानक त्यांनी मागे पाहिले, सुलोचना आणि सोनूकडे. तुम्ही दोघे पुढे या, स्वामी म्हणाले. स्वामी, मी? हो, तुम्ही दूरवरून आला आहात. तुमचे कष्ट आम्हाला माहीत आहेत. सुलोचनाने सोनूला घेऊन पुढे जाऊन स्वामींच्या पायावर पाठ मारली. ती रडू लागली. स्वामी, माझ्या मुलाला वाचवा. तो अंधा आहे पण तो पापी नाही. त्याला शिकायचे आहे, जगायचे आहे. स्वामींनी सोनूला जवळ बोलावले. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. सोनू, तुला काय हवे आहे? स्वामींनी विचारले. स्वामी, मला शिकायचे आहे. मला माझ्या आईची काळजी घ्यायची आहे. तिने माझ्यासाठी खूप कष्ट केले आहेत. स्वामी हसले. तुझी मातृभक्ती पाहून आम्हाला आनंद झाला. पण तुला डोळे नको का? डोळे? सोनू थांबला. स्वामी, डोळे काय असतात हे मला माहीत नाही. मी कधीच पाहिले नाही. पण माझ्या आईने मला सांगितले की डोळ्यांनी प्रकाश दिसतो, रंग दिसतात, माणसे दिसतात. मग तुला डोळे नको का? सोनू विचार करू लागला. मग तो म्हणाला, स्वामी, जर मला डोळे मिळाले तर मी माझ्या आईला पाहू शकेन. ती किती सुंदर आहे हे मी पाहू शकेन. तिने माझ्यासाठी किती रडले हे मी पाहू शकेन. हो, स्वामी, मला डोळे हवे आहेत, पण फक्त माझ्या आईला पाहण्यासाठी. सगळे भक्त सोनूचे उत्तर ऐकून भावूक झाले. स्वामी समर्थ उठले. त्यांनी सोनूला मिठी मारली. सोनू, तू महान आहेस. आज आम्ही तुला डोळे देणार आहोत. पण आधी तुझी एक परीक्षा घेणार आहोत. कोणती परीक्षा स्वामी? सुलोचनाने विचारले. सोनूने 15 दिवस येथे राहायचे आहे. या 15 दिवसात तो रोज मठातील इतर अंध, लंगडे आणि अपंग लोकांची सेवा करेल. पण स्वामी, तो स्वतः अंध आहे. म्हणूनच जेव्हा एक अंध दुसऱ्या अंधाची मदत करतो तेव्हा दोघांनाही प्रकाश दिसतो. सोनूने लगेच होकार दिला. मी करीन स्वामी. सुलोचनाची मठात राहण्याची व्यवस्था करण्यात आली. सोनूने पुढील 15 दिवस मठातील इतर अपंग लोकांची सेवा करायला सुरुवात केली. सोनू अंध होता पण त्याचे हात सक्षम होते. तो लंगड्या लोकांना चालायला मदत करत असे, त्यांना अन्न खायला घालत असे. तो इतर अंध लोकांशी बोलत असे, त्यांना धैर्य देत असे. भाऊ, घाबरू नका, तो म्हणायचा. आपल्याला डोळे नाहीत पण आपल्याला हृदय आहे आणि हृदयाने पाहिलेले सर्वात सुंदर असते. एके दिवशी एका माताड्या अंध माणसाने त्याला विचारले, सोनू, तुला कधी राग येतो का, अंध जन्मलास म्हणून? सोनूने उत्तर दिले, नाही काका. माझे अंध असणे हे माझे नशीब, पण मी कसा जगतो हे माझा निर्णय. मी रडू शकतो किंवा हसू शकतो. मी रडणे नाकारले आणि हसणे स्वीकारले. सगळ्या मठातील लोक सोनूची प्रशंसा करू लागले. 15वा दिवस उजाडला. स्वामी समर्थांनी सोनूला बोलावले. सोनू, तू तुझी परीक्षा उत्तीर्ण केलीस. आता तुला बक्षीस मिळेल. स्वामींनी सोनूच्या गळ्यांवर हात ठेवले. त्यांनी काहीतरी मंत्र बोलले. अचानक सोनूला काहीतरी जाणवले. त्याच्या डोळ्यात प्रकाश दिसू लागला. स्वामी, स्वामी, मला काहीतरी दिसतंय, सोनू ओरडला. हळूहळू सोनूची दृष्टी येऊ लागली. पहिल्यांदा त्याला प्रकाश दिसला. आई, आई, सोनू ओरडला. सुलोचना धावत आली. सोनूने तिला पाहिले, आपल्या आयुष्यात पहिल्यांदा. आई, तू किती सुंदर आहेस, सोनूने रडत तिला मिठी मारली. सुलोचना रडत हसत होती. बेटा, तुला दिसतंय, तुला दिसतंय. आई मुलांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. सगळे भक्त आनंदाश्रू ढाळत होते.
काही दिवसांनी सुलोचना आणि सोनू आपल्या गावी परतले. पण यावेळी सोनू अंध नव्हता. गावकऱ्यांना चमत्कार ऐकून आश्चर्य वाटले. पाटील रामराव देशमुख लाजला. तो सुलोचनेकडे आला. "सुलोचना, मी तुझ्यावर खूप अन्याय केला. माफ कर." "पाटील, मी तुम्हाला माफ केले. पण माझ्या मुलाने काय शिकवले ते तुम्ही शिकलात का?" "काय शिकवले?" "की अंधत्व डोळ्यांचे नसते, मनाचे असते. तुमचे डोळे होते, पण तुम्हाला माझ्या मुलाची प्रतिभा दिसली नाही. तो अंध होता, पण त्याने प्रेम पाहिले, सेवा पाहिली, भगवान पाहिला." पाटील डोक्यावर हात मारून बसला. "खरेच सुलोचना, मी अंध होतो." सोनू आता शिकू लागला. त्याने वेद, शास्त्रे, संगीत सगळे काही शिकले. त्याची बुद्धी इतकी तीक्ष्ण होती की तो लवकरच सगळ्यांमध्ये प्रसिद्ध झाला. पण सोनू अभिमानी झाला नाही. तो नेहमी नम्र होता. एके दिवशी एक श्रीमंत सेठाने त्याला विचारले, "सोनू, तुला अंधत्वातून मुक्त करणाऱ्या स्वामी समर्थांबद्दल काय वाटते?" सोनू म्हणाला, "स्वामींनी मला डोळे दिले हे खरे, पण त्यांनी माझ्या आईला जे दिले ते अधिक महत्वाचे आहे." "काय दिले?" "त्यांनी तिला विश्वास दिला. ती एकटी होती, असहाय्य होती. समाजाने तिला नाकारले होते. पण स्वामींनी तिला सांगितले, तू चुकीची नाहीस, तुझा मुलगा पापी नाही." हा संदेश तिच्यासाठी डोळ्यांपेक्षा मोलाचा होता. 5 वर्ष गेली. सोनू आता 17 वर्षांचा झाला होता. तो गावातील मुलांना शिकवत असे, विशेषतः अपंग मुलांना. त्याने एक छोटीशी शाळा सुरू केली, जिथे अंध, लंगडे, मुके-बहिरे मुले शिकत असत. "ही मुले निरुपयोगी नाहीत," सोनू म्हणायचा. "यांच्यात विशेष गुण आहेत. आपण त्यांना फक्त संधी द्यायला हवी." एके दिवशी एक गरीब माणूस आपल्या अंध मुलीला घेऊन सोनूकडे आला. "सोनू बाबा, माझी मुलगी अंध आहे. मी काय करावे सांगा." सोनू त्या मुलीकडे गेला. "बेटा, तुझे नाव काय?" "गीता," मुलगी म्हणाली. "गीता, तू गातेस का?" "हो, मला गाणे खूप आवडते." सोनूने तिला गायला सांगितले. गीताने एक भजन गायले. तिचा आवाज स्वर्गीय होता. "काका," सोनू त्या बापाला म्हणाला, "तुमची मुलगी अंध असेल, पण तिच्या आवाजात दैवी गुण आहेत. तिला संगीत शिकवा. ती मोठी गायिका होईल." "पण मी गरीब आहे." "मी मोफत शिकवेन. स्वामी समर्थांनी मला दिलेली ही भेट मी पुढे देतो." पाटील रामराव देशमुख यांचे हृदय सोनूच्या कामामुळे बदलले होते. त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी आपली एक जमीन सोनूच्या शाळेसाठी दान केली. "सोनू," ते म्हणाले, "माझ्या चुकांची माफी म्हणून हे स्वीकार." "पाटील, भूतकाळ विसरा, आपण भविष्याकडे पाहूया." त्या जमिनीवर एक मोठी शाळा बांधली गेली, विशेष मुलांसाठी. दूर दूरच्या भागातून अपंग मुले तिथे शिकायला येऊ लागली. सुलोचनाही त्या शाळेत काम करू लागली. ती मुलांची काळजी घेत असे, त्यांना अन्न बनवून देत असे. "आई," सोनू तिला म्हणायचा, "तू माझी आई आहेस, पण आता या सगळ्या मुलांची आई आहेस." सुलोचना हसायची. "बेटा, प्रत्येक मूल माझे सोनू आहे." 10 वर्ष गेली. सोनूची शाळा आता खूप मोठी झाली होती. शेकडो अपंग मुले तिथे शिकत होती. त्यांच्यातली अनेक मुले यशस्वी झाली होती. एके दिवशी स्वामी समर्थ त्या शाळेला भेट देण्यासाठी आले. सोनू आणि सुलोचनाने त्यांचे स्वागत केले. "स्वामी, स्वामी तुम्ही आलात." स्वामींनी शाळा पाहिली. अनेक मुले त्यांना भेटली. अंध, लंगडे, मुके बहिरे, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. "सोनू," स्वामी म्हणाले, "आम्ही तुला डोळी दिले, पण तू त्या डोळ्यांचा योग्य उपयोग केलास. तू इतर अंधांना मार्ग दाखवलास." "स्वामी, हे सर्व तुमच्या कृपेने झाले." "नाही सोनू, हे तुझ्या कर्तृत्वाने झाले. तू अंध होतास तेव्हा तू हताश झाला नाहीस. तू डोळे मिळाल्यावर अभिमानी झाला नाहीस. हाच खरा मोठेपणा आहे." स्वामींनी सुलोचनेकडे पाहिले. "सुलोचना, तू एक उत्तम आई आहेस. तू कठीण परिस्थितीत सोनूला सोडले नाहीस. तुझ्या प्रेमामुळेच सोनू इतका मोठा झाला." सुलोचना हसली. स्वामी पुढे म्हणाले, "आम्ही तुम्हा दोघांना एक वरदान देतो. काय हवे आहे ते मागा." सोनू आणि सुलोचनाने एकमेकांकडे पाहिले. "स्वामी," सोनू म्हणाला, "आम्हाला काहीच नको. तुम्ही आधीच खूप दिले. तरीही काहीतरी मागा." सुलोचनाने हात जोडले. "स्वामी, जर काही द्यायचे असेल तर या सगळ्या अपंग मुलांना आशीर्वाद द्या. यांचे आयुष्य सुखाचे व्हावे." स्वामींनी हसून सगळ्या मुलांना आशीर्वाद दिला. निघताना स्वामींनी सोनूला शेवटची गोष्ट सांगितली. "सोनू, तुला आठवते का? तू अंध होतास तेव्हा तू म्हणालास, मला डोळे हवे आहेत फक्त माझ्या आईला पाहण्यासाठी." "होय स्वामी. हेच खरे प्रेम आहे. तू स्वतःसाठी नाही, तर दुसऱ्यांसाठी जगलास. जेव्हा माणूस स्वतःला विसरून दुसऱ्यांसाठी जगतो, तेव्हाच तो खरा माणूस होतो. आणि एक गोष्ट, तुला आता डोळे आहेत, पण खरे पाहणे डोळ्यांनी नाही, हृदयाने होते. तू अंध होतास तेव्हा तू हृदयाने पाहिलेस.
आता डोळे आहेत तेव्हा देखील हृदयानेच पहा. तेव्हाच तू खरा दृष्टा होशील. सोनूने हे शब्द मनात बिंबवले. सोनू आयुष्यभर अपंग मुलांसाठी काम करत राहिला. त्याच्या शाळेतून हजारो मुले शिकली आणि यशस्वी झाली. सुलोचनाने 80 वर्षांचे वय पूर्ण केले. तिच्या शेवटच्या दिवसात सोनू तिच्या जवळ होता. आई, तुला काही हवे आहे का? सोनूने विचारले. सुलोचनाने हसून म्हटले, बेटा, मला सर्व काही मिळाले. माझा मुलगा अंध होता, पण तो प्रकाश झाला. फक्त स्वतःसाठी नाही तर हजारो मुलांसाठी. यापेक्षा मोठे सुख कुठे? आई, हे सर्व तुझ्यामुळे झाले. तू माझ्यावर विश्वास ठेवलास. नाही बेटा, हे स्वामी समर्थांच्या कृपेने झाले आणि विठ्ठलाच्या आशीर्वादाने. त्या रात्री सुलोचनाने शांतपणे प्राण सोडले. तिच्या चेहऱ्यावर अपूर्व शांती होती. या हृदयस्पर्शी कथेतून स्वामी समर्थ आपल्याला काय शिकवतात? सुलोचनाने कधीच सोनूला ओझे समजले नाही. हेच खरे मातृत्व. सोनू अंध होता, पण त्याने हजारो मुलांना प्रकाश दिला. सोनूने अपंग मुलांची सेवा केली, म्हणून देवाने त्याला डोळे दिले. सुलोचनाचा स्वामींवरचा विश्वास हतबल नव्हता. दृष्टी दोन प्रकारची, बाह्यदृष्टी डोळ्यांनी आणि अंतर्दृष्टी हृदयाने. दुसरी अधिक महत्वाची. सुलोचनाने पाटलांना माफ केले. द्वेष ठेवण्यापेक्षा क्षमा करणे श्रेयस्कर. सोनूला डोळे मिळाले, पण त्याने ते इतरांसाठी वापरले. प्रत्येक अपंग व्यक्ती विशेष आहे. त्यांना दया नको, संधी हवी. त्यांना कमी लेखू नका, त्यांची प्रतिभा ओळखा. सोनूसारखे लाखो लोक आपल्यामध्ये आहेत. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन हवे. समाज बदलायला पाहिजे. अपंग म्हणजे अक्षम नाही. प्रत्येकात देव वास करतो, अपंग असला तरी. जय श्री स्वामी समर्थ.